आता हुक लावायला द्यायचं आहे आणि हे सगळे काढून ठेवले जे आज कुठलंही वातावरण असं फुललेलं असलं की छान वाटतंय आपलं मन सुद्धा। ब्राह्मणी नऊवारी साडीची पूर्ण कटिंग करून घेतले। अखंड साडी असते पण वरचा जो ते आहे पालघर स्टेशन। इथं गाडी गेली। व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये। सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज रुटीनचा व्हिडिओ करणार आहे। ताई कसं कामं करता, कसं मॅनेज करता हे विचारत असता। आत्ता वाजलेत बरोबर घड्याळात 8:25। माझं शिलाईचं रात्रीचं जे काही होतं तिथलं आवरलंय आणि हे काल सगळे हे ड्रेसेस शिवलेत। आता हुक लावायला द्यायचं आहे आणि हे सगळे काढून ठेवलेत जे आज दिवस शिवणार आहे। म्हणजे नऊवारी आहे, 3 ब्लाऊज आहेत। नऊवारी तर शिवायचं आहे, 3 ब्लाऊज मधले आता 2 होतील 3 होतील, कारण कॉल ते येतो तशावरती आहे। आणि हे पैठणीचा जॅकेट आहे। हा ड्रेस तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण वेगळा बघायला भेटेल आणि हा पैठणीचं ब्लाऊज पीस निघाले त्याच्यात आहे। तर माझं काय काय आवरून झालं ते हे तुम्हाला दाखवते। तर थांबा। दूध गरम करून घेतलंय, पाणी गरम केलंय, त्याच्यात ठेवून घेतलंय, म्हणजे तांब्याच्या ह्याच्यामध्ये ठेवलंय आणि इथे स्टीलचं तांब्या त्यातही गरम पाणी आहे। आणि हे लिंबू पाणी सकाळी पिलेलं होतं, परत लिंबू जास्त पिळलं होतं दुसऱ्या क्लासमध्ये चुकून, तर तेही मी गरम पाणी करून घेतले। बदाम भिजवलेत, छोटी नाही आहे आणि सर खाऊन गेलेत, हे माझ्यासाठी 3 आहेत। इकडं मी भाजी केली होती थोडीशी डब्याला देण्यासाठी, तो पातेलं धुवून घेतलंय। चपात्या झालेत करून पूर्ण, भाकरी हवे तर करून घेते। ह्याच्यावरचं आत्ता झाकण काढलंय। आलू पालक मी तव्यात केलंय, कारण चपाती केल्यानंतर तवा गरमच असतो। शक्यतो भाकरी आणि चपाती केलं तर त्यात काहीतरी कुठली तर सुकी भाजी फिरवायची असेल किंवा कुठल्या भाज्या करायच्या असेल तर तव्यात करतो, कारण आजी करायची ती सवय मलाही आहे। तर ह्याला खूप छान चव येते। आता हे थोडंसं थंड झालं की दुसऱ्या मी पातेल्यात काढून देते आणि हे भांडे सगळे घासायला टाकायचे आहेत मला। इकडं सगळं आवरून झालंय। ह्याच्यातले जे काही भांडे रात्री घासून ठेवतो ते सगळे लावून घेते। भांडे घासायला मला मदत करायला येते मनीषा, तिला जेवढे जमतात तेवढे ती दुपारी आल्यानंतर सगळं करते। थोडेफार असतील तर रात्रीचे मी शक्यतो करून घेते। असं सगळं रुटीन चाललंय। आणि इकडे फळं आता फक्त केळीच आहे, बाकी कुठलेच फळं आणले नाहीत आज, म्हणजे काल रात्री मी नैनाकडे गेले होते। हे हुक ॲक्च्युली हुक लावायचे ब्लाऊज आहेत, मावशीला द्यायचे। हे बरेचसे तिने साड्या आणि ड्रेसेस दिलेत, वेगळ्या लुकमध्ये शिवायचेत। इकडं पेपर काल वाचलेला हे सगळं आता आवरून घेणार, झाडू मारून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि त्यानंतर पूजा करायचं आणि शिलाईला कामाला सुरुवात करायची। हे असं सगळं माझं सकाळचं रुटीन असतं। आणि इकडं प्रकाश भरपूर येतो, खिडक्या खूप मोठमोठ्या आहेत, हे गॅलरी आहे त्यामुळं लाईट लावायची कुठंच गरज पडत नाही। खेळती हवा आहे त्यामुळं फ्रेश वाटतंय। चालेल, आता सगळं आवरून घेते, कटिंग केल्यानंतर दाखवते। सगळं पूर्ण आवरून झालं, म्हणजे घर आवरून झालं, झाडून पुसून ते पूजा करून घेतली। आणि इथं कॉलनीमध्ये आम्ही जिथं राहतो तिथं भरपूर झाडं आहेत। तर आज पांढरे जास्वंदीचे आणि लाल जास्वंदीचे फुलं खूप भेटतात आणि पांढरे पण भेटलेत। तर लिंग आणि महादेवाला ते अर्पण करते मी आणि खूप छान वाटतं अशी पूजा केल्यानंतर। मला देवघर चेंज करायचं आहे, आता बघूया कधी जमतं ते। अशा पद्धतीने पूर्ण पूजा झाली, माझी लिंग पूजा झाली। आत्ता मी नाश्ता करून घेते आणि कंटिन्यू आज व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे। किती जमतं मला नाही माहिती। असं पाहिलं म्हणजे देवघरात पूजा केल्यानंतर जेव्हा फुलं वाहतो असं पाहिलं की खूप प्रसन्न वाटतं। आणि मी जिथं काम करते तिथंच देवघर आहे, पटकन मी मागे वळून पाहिलं की मला खूप छान वाटतं। पण हे संध्याकाळी 5:30-6 वाजताना हे फुलं सुकतात सगळे। आज सकाळी पूजा केलेले काढलेले हे फुलं दाखवते तुम्हाला। हे सुकलेले फुलं पाहायला मला खूप असं कसतरी होतं, कारण हे पाहिल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं आणि हे सुकलेलं असलं की कसतरी वाटतं। मग ह्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की कधी कुठलंही वातावरण असं फुललेलं असलं की छान वाटतंय आपलं मन सुद्धा। आणि तेच असं कोमेजलेलं असेल, मन राहू दे किंवा वातावरण राहू दे, तर आपणाला नको वाटतं। हे पाहिलं की पॉझिटिव्ह वाटतं आणि हे पाहिलं की निगेटिव्ह वाटतं। तर अशा पद्धतीने सगळं झालंय। आता बघूया आज दिवसभर व्हिडिओ करायचा रुटीनचा प्रयत्न करते, कसं जमणार आहे देव जाणे। पूजा केली ते तुम्ही पाहिलं। काल मी नैनाकडे गेले होते, तिने हा चिवडा दिला, कारण दिवाळीत जायला जमलं नव्हतं मला। आत्ता परत तिने ताजा केला आणि हे मेथीचे लाडू दिले, बोलते ताई थंडीचे मेथीचे लाडू खा।
आणि हे भिजवलेले बदाम एक खाल्लं मी, आणि इकडे केळी. असा मी आता नाश्ता करणार आहे. मेथीचा लाडू कसा आहे मी खाऊन बघते. खूप छान केलं, आणि मेथी घातले त्यामुळे कडू लागेल बोलली. मला वाटतं ह्याच्यात नाचणी पण घातली तिने. थोडासा कडवट पण आहे, पण थंडीमध्ये ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात तुमच्यासाठी. नाश्ता करून घेते, त्यानंतर भेटते. ही साडी ब्राह्मणी शिवायची आणि त्याचा पायजामा शिवून झाला, पण हे अस्तर असं ठेवल्यामुळं चोळगा मोळगा झाला आहे, त्याला प्रेस करून घ्यावं लागेल. आणि दुसरे 2 वेळेवरती टॉप आले ज्याला फिटिंग करायचं आहे. हे रेडीमेड आहे आणि तो वापरलेला आहे, पण ती साईज कमी करायची आहे, तर ह्याला आधी टिपा मारून घेतलेत मी. आता ह्याला मारला आहे. आणि हा जो आहे आतून तुम्हाला दिसेल हा कसा मी हे केलेला आहे फिटिंग, म्हणजे कळेल तुम्हाला. ॲक्च्युली ही शिलाई इथे होती, आता इकडे मारले, पांढरीत चालते. आणि ह्याचा जो कट केलेला तुकडा तो इकडं टाकला, आणि नऊवारीचं हे धागा होऊन घेतला होता, तो चेंज केला आणि त्यानंतर व्हाईट लावला. बघ दोन्ही पण घालून, तर ज्यांचं आहे त्यांना सांगते बघायला. असं काम चालू आहे. आता ह्या नऊवारीची कटिंग करून घेते. एक कॉल आला आहे मला की एक मीटिंग आहे नऊवारींसाठी, जानेवारीत हवं आहे संक्रांतीला, त्यासाठी मला बहुतेक पालघरला जावं लागेल. तर बहुतेक ही एक साडी होणार आहे आज. ब्लाऊज कदाचित उद्या होईल असं वाटतं, बघूया कसं कसं होतं ते. ब्राह्मणी नऊवारी साडीची पूर्ण कटिंग करून घेतले. अखंड साडी असते, पण वरचा जो बर आहे ह्याचा इथला तो काढावा लागतो. हे ते तुम्हाला कट दिसेल, हा प्लेटचा भाग आहे. तर हा कटिंग असं पूर्ण करून घेतलेला आहे. ब्राह्मणी नऊवारी साडीचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे कटिंगचा, प्लीज तो पहा, कारण खूपदा विचारण्यात येतं. नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. नऊवारी शिवायला चालू केले. समोरून सगळे प्लेट घेतलेत. हा जो काष्टा दिसतोय तो जॉईंट केलेला आहे, आणि हा पूर्ण शिवते. शूटिंग घ्यायला मला वाटत नाही जमणार आहे, कारण मला पालघरला जायचं आहे. अर्जंटली नऊवाऱ्यांसाठी ऑर्डर आले, तर हे असंच ठेवते. तिथे गेल्यानंतर का शूट घेते का बघते, नाहीतर डायरेक्ट तुम्हाला मी उद्या भेटते, किंवा आजच जमलं तर मी येणार आहे रिटर्न. आल्यानंतर ही साडी पूर्ण करणार आहे, म्हणजे पूर्ण करूनच जाईल. थोडंफार जे राहील, आता माझ्याकडे अर्धा तास वेळ आहे, तेवढ्यात झालं तर ठीक आहे, काय राहिलं तर आल्यानंतर करेन. ही अशी माझी धावपळ असते. सगळे कामं केले. मी पालघर स्टेशनला आले. किती वाजत मी तुम्हाला दाखवते. ती लोकल पकडते, मग घरी जाणार आहे. स्टेशनला किंवा गेटवरती सर येतात. तर कधी कधी आपण जसं टाईम ठरवतो त्या टायमात कामं होत नाहीत, पण जी ऑर्डर होती ती डन झाली, कारण 1-2 यायला बाहेरून खूप उशीर झाला होता, मग त्यांच्यासाठी थांबावं लागलं. म्हणजे 9:15 पकडण्यात काही जमतच नव्हतं, काही गोंधळ होत होता. तर 10:15ची. आणि आता जो रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जे ब्लाऊज होते ते राहून गेले. नऊवारी येताना पूर्ण झाले. आता गेल्यानंतर दाखवते किंवा उद्या सकाळी दाखवते, कारण बरेचसे कामं आहेत. तुम्हाला स्टेशन दाखवते मी बॅक कॅमेराने. आत्ता काहीच गर्दी नाही, तर भरगच्च भरलेलं असतात स्टेशन सगळं. हे आहे पालघर स्टेशन. इथं हे नारळ पाणी असतं, आणि इकडे सगळे चिक्कू असतात, सगळे बंद झालेत, आणि तुम्हाला घड्याळात दिसतात. मी जवळून हे करते बरोबर. ओके, अशी होते. 10, 20, 21 झाले. हे असं संध्याकाळचं सामसूम असतं, म्हणजे रात्रीचं, नाहीतर दिवसभर गर्दी असते. आणि तिकडे आता मेन गाड्या इथून थांबतात. अनाऊन्समेंट होते, कारण इकडून फास्ट गाडी येते, ती गाडी कव्हर करते मी तुम्हाला. गाडी किती फास्ट येते तुम्ही बघा. सेकंड डोळे झाकून डोळे उघडण्यापर्यंत, कारण इथून बरेच जण ना वर हे असलं तरी गाड्या येताना इथून क्रॉस करतात, म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जायला घाईत आल्यानंतर ॲक्च्युली हे वरून जायचं असतं, कधी कधी घाई करतात. आता ही गाडी किती फास्ट आहे. गाडी गेली, सेकंड लागले तर तुम्ही विचार करू शकता. तर कधी कधी असे ॲक्सिडेंट होतात, आणि ते तिथं दिसतंय तुम्हाला 10-20 डहाणू, पण झालेत घड्याळामध्ये बरोबर 10-20 झाले, 10-22 झालेत. बघूया आता कधी ही लोकल येते ते.
हडसर स्टेशनला आम्ही पोचतोय। तर बाजूला दिसते तुम्हाला मालगाडी। तर नेहमीच हे कामाचा माझा एक भाग आहे। रुटीन मी कितीही केलं आणि त्या दिवशी नाही जमलं, अचानक मला ऑर्डरसाठी जावं लागलं तर जाऊन मी पूर्ण करून येते। तुम्ही बोलतील इतक्या उशिरा प्रवास करताय का, तर 10 सव्वा 10 हे इतकं खूप उशीर नसतं। जेव्हा मी दादर अंधेरी किंवा ह्याला गेले तर कधी कधी 1ला पण गाडी असते, त्याही गाडीने मी प्रवास करते। एकतर लॉंग रूट असेल तर लेडीज डब्यातून प्रवास करते आणि रिझर्वेशन असतं, सेफ आहे, कुठलीही भीती वाटत नाही। ज्या डब्यात कोणीही नसतं त्या डब्यात मी चढत नाही, सगळे असतात त्यानुसार आम्ही प्रवास करतो। आजचा हा दिवस असा गेला। मी जसं प्लॅन करते रुटीनमध्ये तसं कधी कधी चेंजेस होते। तुम्ही बोलतील ते 3 ब्लाऊज तुम्ही आज नाही शिवले तर कधी शिवणार, ते उद्या शिवणार, कारण आठवड्यातून 2 दिवस तरी मी मीटिंगसाठी ठेवते, ते कधी येतील त्यानुसार मी ॲडजस्ट करते। तर आत्ता तुम्ही बाहेर पाहतील रिक्षा भरपूर असतात, तर कसलीही भीती नसते। तुम्ही अगर काम करत असतील तर ह्या सगळ्या गोष्टीची सवय करून घेतलं तर तुम्हाला नक्की जमेल। आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।